महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। मनसे संदर्भातल्या युती संदर्भात त्यांनी हे विधान केलं असून त्यामुळे मनसे आणि ठाकरे सेनेमध्ये युतीच्या चर्चेला बळ मिळाले। गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोबत युती संदर्भात कुठलंही वक्तव्य करू नका, राज ठाकरेंनी सांगितलंय। वेळ आली तर आपण स्वतः बोलू असं त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलंय। युतीबाबत नेते सकारात्मक आहे म्हणूनच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढले असं संजय राऊतांनी म्हटले। तसंच सोशल मीडियावर जाहीर सांगून कोणीही युती करत नाही, कदाचित दोन्ही नेत्यांनी एकमेकांना फोन केलेही असतील असं सांगून युतीचे स्पष्ट संकेत संजय राऊतांनी यावेळी दिलेले आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे असं विधान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपापल्या पक्षाच्या ताकदीप्रमाणे जागा मागणीत सहमती दर्शवावी असंही जाधवांनी म्हटलंय। उद्धव आणि राज ठाकरेंच्या युती संदर्भातील चर्चांना उधाण आलेलं आहे। यावर आता सुषमा अंधारे यांनीही भाष्य केलेलं आहे। दोन भावांची हातामध्ये हात धरले तर कुठलेही हात हातात घ्यायची गरज नाही असं वक्तव्य अंधारेंनी केलेलं आहे। राज्यामध्ये ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे अशी इच्छा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली। आज शिवतीर्थावर पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होती। त्यानंतर बोलताना मनसे नेत्यांनी सूर आळवलाय। यावेळेस दोन भावांमध्ये फूट पडल्यामुळे कंगना राणावत आणि किरीट सोमय्या यांच्यासारख्या परप्रांतीयांची दादागिरी वाढली आहे। त्यामुळे दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली जाते। आणि आता पाहूयात मराठवाड्यामधल्या टॉप 5 बातम्या। जालन्याच्या घनसावंगीमध्ये शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीला आहे। या आठवड्यामध्ये पावसानं उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांची तयारी सुरू केली। कमी वेळ पाहता शेतकऱ्यांनी शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर केलेला आहे। त्यासाठी ट्रॅक्टरने नांगरट, रोटा मारणं, सरी पाडणं इत्यादी कामं आता सुरू झालेली आहेत। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये वाहन अडवून तिघांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। ढोबे कुटुंब जमिनीच्या वादातनं आष्टी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेलं होतं। तिथून परतत असताना आरोपींनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांचं वाहन अडवलं आणि त्यानंतर वाहनाच्या काचा फोडत लाठ्याकाठ्या घेऊन 15 जणांनी तिघांना मारहाण केलेली आहे। बीडच्या अंबेजोगाईमध्ये शुभांगी शिंदेने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे। या प्रकरणातील आरोपी पतीसह सासरा, सासू, नणंद यांना अटक करण्यात आली आहे। मात्र 5वा आरोपी संदीप काचगुंडे फरार आहे। त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आलेली आहेत। हिंगोलीच्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत एका महिला कर्मचारी IAS अधिकाऱ्यांची बोगस स्वाक्षरी करत लाखोंची रक्कम हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे। दरम्यान बँकेतील कर्मचाऱ्यांचा हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्याने रक्कम खात्यामध्ये वर्ग करण्यात राहिला। सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर महिला कर्मचाऱ्याला नोटीस बजावण्यात आलेली आहे। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं नांदेडमध्ये भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। गुडघा आणि भुजंग इथल्या भाकरे यांच्या 1 एकर क्षेत्रातील टोमॅटो पिकाचा शेतात चिखल झालेला आहे। या आसमानी संकटानंतर अद्याप नुकसानीचा पंचनामा झालेला नाही। हतबल शेतकऱ्यांना सरकारनं लक्ष द्यावं अशी मागणी केलेली आहे। सहकार क्षेत्रावरनं शरद पवार यांनी चिंता व्यक्त केलेली आहे। यावेळेस सहकारावरनं मी सध्या अस्वस्थ आहे आणि आधीच्या नेत्यांनी कधी कारखाने काढले नाहीत, मात्र आता खासगी कारखाने आणि त्यामध्ये सहकारातील नेते सहभागी असल्याचं चित्र महाराष्ट्रात आहे। हे चित्र महाराष्ट्रासाठी चांगलं नाही असं वक्तव्य शरद पवारांनी केलेलं आहे। अशी अनेकांची नावं घेतायची, त्यांनी खाजगी कारखाने काढायचा विचार कधी केला? आज खाजगी कारखाना आणि सरकारचे नेते त्याच्यामध्ये सहभागी एक चित्र महाराष्ट्रामध्ये दिसायला लागलेले आहे। ते सरकारच्या दृष्टीने चालू। आणि या बातमीनंतर पाहूयात विदर्भातल्या टॉप 5 बातम्या।
गडचिरोली जिल्ह्यामध्ये छत्तीसगड सीमेलगत असलेल्या कवंडे इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली। जनजागरण मेळाव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी नागरिकांसोबत संवाद साधला। इथल्या नागरिकांसोबत जमिनीवर बसून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। अकोल्यातल्या पातूर वाशिम रस्त्यावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अचानक आग लागली। ट्रक चालकाला ट्रकमधून धूर निघत असल्याचं दिसताच चालकानं सतर्कता बाळगली आणि ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला। या आगीमध्ये ट्रकचं मोठं नुकसान झालंय। मान्सून विदर्भामध्ये सक्रिय होण्यासाठी आणखीन काही दिवस प्रतीक्षाच करावी लागणार आहे। विदर्भामध्ये 13 ते 14 जूनच्या सुमारास मान्सून सक्रिय होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे। 28 मे रोजी गडचिरोलीमध्ये पोहोचलेला मान्सून 8 दिवसांपासून तिथेच रखडलेला आहे। नागपुरात आता स्वाईन फ्लूनं डोकं वर काढायला सुरुवात केली आहे। नागपूर जिल्ह्यातील स्वाईन फ्लूचा एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। नागपुरात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे। हे वातावरण स्वाईन फ्लूसाठी पोषक ठरतंय। नागपुरामध्ये पाचपावली पोलिसांनी चोरी केलेले मोबाईल फोन नागरिकांना परत केलेले। वेगवेगळ्या कंपनीचे 20पेक्षा जास्त मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केले। आपला मोबाईल फोन परत मिळवल्यानं नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले। आता जूनमध्ये पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांना अपुरं वेतन मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 410 कोटींची आवश्यकता असताना सरकारनं एसटी महामंडळाला केवळ 374 कोटींचाच निधी दिलेला आहे। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची मूळ वेतनावरच बोळवण होण्याची शक्यता आहे। तर 36 कोटी अपुरा निधी मिळाल्यानं कर्मचाऱ्यांचा पीएफ, ग्रॅच्युटी आणि इतर भत्त्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। अपुऱ्या निधीमुळे यावेळेस पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांची बोळवण कमी पगारातच होणार असल्याचं दिसतंय। आणि आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रामधल्या टॉप 5 बातम्या। नंदुरबारच्या अतिदुर्गम भागातील धडगावमधील 3 सामाळी गावांमधील ग्रामस्थांनी गावातील समस्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे बोलून दाखवल्या। गावाला जाण्यासाठी रस्ता नाही, कुठल्याही सुखसुविधा नाही, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची समस्याही आहे। आरोग्यासंदर्भात समस्या नागरिकांना भेडसावत आहेत आणि या तक्रारींचं निवारण करण्याच्या सूचना कोकाटेंनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। जळगावमधील एरंडोल बस स्थानकामध्ये सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलेलं असून स्थानकाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे। बस स्थानकावरील गैरसोयींमुळे प्रवासी वर्गामध्ये नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। परिसरातील विविध दुकानं तोडल्यामुळे स्थानकांचं पूर्णपणे विद्रुपीकरण झालेलं आहे। पावसाळ्यामध्ये बस स्थानकामध्ये सर्वत्र पाणी तुंबून चिखल झालेलं आहे। जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यामध्ये गिरणा नदीवरील अवैध वाळू उपशाविरोधात 20 गावांमधल्या ग्रामपंचायती आणि शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। थेट अवैध वाळू ट्रकचे सरपंच आणि गावकऱ्यांनी पकडून देत तहसीलदार कार्यालयामध्ये जमा केलेले। मात्र पोलीस याविरोधात कोणतीही कारवाई करत नाही। वाळू उपसा बंद झाल्यास तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे। जळगावच्या एरंडोल शहरामध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं गळफास घेऊन जीवन संपवलेले। सासरच्या मंडळींकडून चारित्र्यावर संशय घेत छळ करण्यात आला होता असा आरोप पीडित विवाहितेच्या भावानं केलेला आहे। तर भावाच्या तक्रारीवरनं पतीसह सासरच्या चौघांवर एरंडोल पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नंदुरबारच्या सातपुडा पर्वतरांगेमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये सातपुड्याच्या नद्यांना पूर आलेला आहे। तसंच धडगावच्या चांदसैली घाट परिसरामध्ये पावसाची बॅटिंग सुरू आहे। आणि आता बातमी पावसासंदर्भातली। अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागामध्ये जोरदार पाऊस कोसळलेला आहे। राहता तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस झाला। कोल्हार गावात पावसामुळे आठवडे बाजारातील नागरिकांची मात्र धळपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले। शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आणलेला शेतीमाल पावसानं भिजल्याचे चित्र इथं पाहायला मिळते। राहता तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आठवडे बाजार आज भरला होता आणि आठवडे बाजारामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळते। आता पाहूयात नाशिकमधल्या टॉप 5 बातम्या। सुधाकर बडगुजर आणि सीमा हिरे यांच्यामधील वाद उफाळलेला आहे। या प्रकरणी आता नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय।
बडगुजर यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करण्यात आली। या पोस्टमध्ये 3 कुत्रे आणि खाली मराठीमध्ये 2 टॉमी आणि 1 मामी असा उल्लेख करण्यात आलेला आहे। चांदवडच्या रायपूर भडाणे शिवारामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला। रामदास आहेर हे शेत रस्त्यामध्ये जात असताना झाडाझुडपात दबा भरून बसलेल्या बिबट्यानं अचानक हल्ला केला। यावेळेस वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेत शिवारामध्ये पाहणी केली आणि या ठिकाणी 2 पिंजरे लावण्यात आलेले आहेत। येवला इथं भुजबळांच्या संपर्क कार्यालयामध्ये पावसासह संभाव्य कोरोना परिस्थितीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला। शहरातील नालेसफाईसह पिण्याच्या पाण्याचा निचरा होण्याची कामं वेळेत झाली पाहिजे। शहरामध्ये पावसाचं पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना यावेळेस दिलीप खैरे यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। येवल्याच्या सत्तेगावामध्ये बिबट्याची दहशत पसरलेली आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 शेळ्या जागीच ठार झालेल्या तर 2 शेळ्या बिबट्या घेऊन गेलेल्या आहेत। त्यामुळे स्थानिक गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। तसंच बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे। नाशिकच्या पिंपळगावामध्ये लग्नाला जाणारा ट्रक कदवा रस्त्यावर उलटला। यामध्ये 14 ते 15 जण जखमी झाले। यावेळेस माजी आमदार धनराज महाले एका कार्यक्रमाला जात असताना घटनास्थळी थांबले आणि जखमींना रुग्णालयात पाठवलेले। दरम्यान हा रस्ता कॉन्क्रीट झाल्याने वाहनं सुसाट धावतात, त्यामुळे ट्रकचा अपघात झाल्याची शक्यता आहे। आता पाहूयात पुण्यातल्या टॉप 5 बातम्या। पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली आहे। शहरातील अनेक भागामध्ये पाऊस पडतोय। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे। अचानक पावसाचं शरीर कोसळल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। जमिनीचा ताबा घेण्यासाठी आलेल्या एका टोळक्यानं शेतकरी कुटुंबियाला चक्क बंदुकीचा धाक दाखवलेला आहे। ही घटना हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील कासारसाई भागामध्ये घडली। हा प्रकाराचा व्हिडिओ देखील समोर आला असून या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी दहशतीखाली आहेत। हगवणे जेसीबी फसवणूक प्रकरणी आता शशांकचा मित्र प्रणय साठेला अटक करण्यात आलेली आहे। प्रणय साठे हा रिकव्हरी एजंटने मध्यस्थी केली असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। मांडवलीसाठी शशांकनं त्याचा चालक देवानंद कोळीच्या माध्यमातून गुगल पेद्वारे 30,000 रुपये प्रणय साठेला दिले। ती रक्कम प्रणयनं आरोपी गणेश पोतलेला ट्रान्सफर केल्याचं समोर आलेलं आहे। आषाढी वारीनिमित्त पैठणवरनं नाथांच्या पालखीचं 18 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। यंदा चांदीपासून बनवलेल्या रथातून पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पादुका पंढरपूरला जाणार आहेत। नाथांच्या पालखीला चांदीच्या रथाचा साज देण्यासाठी पुण्यामध्ये जय्यत तयारी सुरू झालेली आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं यावेळेस पालखी प्रस्थान किमान 1.5 ते 2 तास उशिरा होणार आहे। यंदा प्रस्थान सोहळा गुरुवारी होत असल्यानं हा वेळेमध्ये बदल झालेला आहे। नागपूरच्या पालखीमध्ये खंड पडू न देता पालखी प्रस्थान सोहळा पार पडण्याचं नियोजन देवस्थानानं केले आहे। त्यानुसार वारकऱ्यांनी नियोजनात बदल करण्याचं आवाहन देवस्थानानं केलेलं आहे। आता पाहूयात कोकणातल्या टॉप 5 बातम्या। सिंधुदुर्गामध्ये पावसाचा हंगाम सुरू झालेला आहे। शेतकरी वर्गाकडून बांबू लागवड सुरू करण्यात आलेली आहे। इथला बांबू उच्च प्रतीचा असून राज्यासह कर्नाटक, गुजरातमध्ये सुद्धा विक्रीला पाठवला जातो। अगरबत्तीच्या काड्या निर्मितीसाठी त्याचा सर्वाधिक वापर केला जातो। कमी श्रमातून लाखो रुपयांचं उत्पन्न या शेतीतून मिळतंय। सिंधुदुर्गमधील सावंतवाडीमध्ये रानगव्याच्या हल्ल्यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला। आदित्य परवस त्याचं नाव आहे। तो दुचाकीवरनं माडखोलकडे जात होता। यावेळेस गव्यानं समोरून येऊन त्याला ठोकर दिली। Goodbye. तांत्रिक बिघाडामुळे मालवाहू बार्ज रत्नागिरीच्या किनाऱ्याला आलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून रनपार गावाजवळ बार्ज आढळून पडलेले आहे। यावेळेस बार्जवर 12 कर्मचारी सुखरूप आहेत। गोव्याहून तेल भरून बार्ज बदलापूरला निघालं होतं। यावेळेस तटरक्षक दल आणि इतर यंत्रणांकडून जहाजाची तपासणी करण्यात आलेली आहे।
किल्ले रायगडच्या पायरी मार्गावर अपघात झाला. या अपघातामध्ये 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले. एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. दोघेही तळा पोलीस ठाण्यातून रायगड किल्ल्यावर बंदोबस्तासाठी गेले होते. किल्ले रायगडाच्या पायरी मार्गावर नाणी दरवाजाजवळ डोंगरातील दगड खाली येऊन अपघात झालेला आहे. आणि आता बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडाला जाणार असल्याची माहिती समोर येते. कॅनडाच्या पंतप्रधानांनी मोदींना फोन केलेला आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी G7 शिखर परिषदेचं मोदींना निमंत्रण दिलेलं आहे. 15 ते 17 जून दरम्यान मोदी कॅनडामध्ये जाऊन G7 शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. आणि या बातमीनंतर पाहूयात पश्चिम महाराष्ट्रामधल्या महत्त्वाच्या 5 बातम्या. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलेले. करवीर तालुक्यामध्ये भुयेवाडी या परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. रस्ते आणि शेतामध्ये पाणी साचलं होतं. ओढ्या आणि नाल्यांचं पाणी रस्त्यावर आल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागली. या पाण्यातून आपला मार्ग काढावा लागला. विशाळगडावर कुठलाही सण किंवा उत्सव साजरा होणार नाही असे आदेश कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेत. ईदच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ शकते. या कारणानं जिल्हा प्रशासनानं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ ग्रामविकास खात्यासाठी सावत्र भाऊ आहेत का असा सवाल तुकाराम बाबा महाराजांनी केलेला आहे. 9 जूनपासून ग्रामपंचायत नियुक्तीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा त्यांनी दिलाय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. आषाढी वारीमुळे 15 जून दरम्यान पंढरपुरात महास्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी दिलेली आहे. 65 एकर परिसरातील शौचालयांची पाहणी करून स्वच्छता ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या माध्यमातून पंढरपूर वारीपूर्वी आणि वारीनंतर सुद्धा शहर स्वच्छता केली जाणार आहे. आणि आता बातम्यांच्या या वेगवान आढाव्यानंतर आपण पाहूयात एक व्हायरल सत्य रिपोर्ट. निवृत्त कर्मचाऱ्यांचा DA म्हणजेच महागाई भत्ता आता बंद होणार आहे. होय, असा दावा करण्यात आलाय. पण खरंच या दाव्यामध्ये तथ्य आहे का? सरकारनं असा निर्णय खरंच घेतलेला आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि यावेळेस काय सत्य समोर आलेलं आहे पाहूयात. निवृत्त कर्मचाऱ्यांना DA मिळणार नाही. DA संदर्भातली पॉलिसी सरकारनं बदलली. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता DA मिळणार नाही असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. असा अचानक का निर्णय घेण्यात आलाय? खरंच या दाव्यात तथ्य आहे का? कारण देशभरात लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना DA, पेन्शन, सरकारी सेवा मिळतात. त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. केंद्र सरकारनं वित्त कायदा 2025 अंतर्गत निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी DA वाढ आणि वेतन आयोग सुधारणा यासारखे निवृत्तीनंतरचे फायदे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. हा मेसेज व्हायरल झाल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली. DA म्हणजे महागाई भत्ता. या संदर्भात माहिती सरकारकडून मिळू शकते. त्यामुळे आमच्या टीमनं या मेसेजची पडताळणी करण्यासाठी सरकारकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आम्हाला काही माहिती हाती लागली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी DA सुरूच राहणार. सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणार आहे. DA संदर्भातली पॉलिसी सरकारनं बदललेली नाही. कर्मचाऱ्याला गैरवर्तनासाठी काढून टाकल्यास परिणाम होतो. निवृत्ती वेतनाचे फायदे रोखून ठेवले जातात. मात्र सगळ्याच निवृत्त कर्मचाऱ्यांना DA मिळणार नाही असा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. CCS पेन्शन कायदा 2021 मधील नियम 37 मध्ये सुधारणा करण्यात आल्या. त्यानुसार कर्मचाऱ्याला गैरवर्तनासाठी काढून टाकलं असल्यास निवृत्ती वेतनाचे लाभ मिळणार नाही. त्यामुळे सर्व सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होत नाही. शिवाजी शिंदे, साम TV न्यूज, मुंबई.